विद्यार्थ्यांनी कमी वयात जास्त मेहनत घेऊन अभ्यास केला पाहिजे असे आवाहन भाजप राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांनी तोंडरे येथे वया वाटपाच्या कार्यक्रमावेळी केले। श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ हे गेल्या 30 वर्षांपासून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवून गरजूंना मदतीचा हात देण्याचे काम करत आहे। त्यानुसार तोंडरे येथे रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। या वह्यांचे वाटप भाजप राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र पाटील, नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, अंकुश पाटील, माजी सरपंच राम पाटील, अशोक पाटील, वासुदेव पाटील, गाव अध्यक्ष धनाजी पाटील, लक्ष्मण पाटील, प्राजक्ता पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते। दरम्यान यावेळी अरुण शेठ भगत यांची भाजपच्या राज्य परिषद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले। आपले जर अक्षर खराब असेल तर मला वाटते गुरुजी सुद्धा पेपर तपासताना जर आपला अक्षर समजलं नाही तर आपल्याला मार्क कुठल्या बेसवर देतील। आणि म्हणून आपण या वह्यांच्या माध्यमातून चांगलं लिखाण करून आपले सुंदर अक्षर आपण करायला शिकलं पाहिजे अशा पद्धतीच्या शुभेच्छा या निमित्ताने देतो। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडून गाववाल्यांनी शिकून घ्यावं की आपण स्टेजवर असलो, समोर बसलो, पाहुणे आहोत आणि मग आपण 2 शब्द बोलायला शिकलो पाहिजे। तर आता गुरुजींनी ते काम मुख्याध्यापकाने काम घेतलं का दोन्ही मुलांना उभं केलं आणि 2 शब्द बोलले। पुढल्या वेळी आम्ही जेव्हा येऊ तेव्हा सूत्रसंचालन सुद्धा मुलांनी करावं। ते आम्ही ह्या कार्यक्रम असू दे, दुसरा कुठला कार्यक्रम, गॅदरिंग असू दे, कुठला दुसरा कार्यक्रम असू दे, या मुलांना तुम्ही कधी संधी द्या, तुम्ही संधी देऊन बघा। ही मुलं नक्कीच वक्तृत्व स्पर्धेमध्ये चांगली हुशार आहेत, सगळीकडेच आहेत। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनी सुद्धा याच्यामध्ये पुढाकार घेतला। आपण बोलायला शिकलो पाहिजे। आपण जर बोललो नाही, नुसतं ढसारखं बसून राहिलो तर आपण किती चांगला अभ्यास केला तरी त्याच्यामध्ये हुशारी तुमची दिसणार नाही। आपण बोलायला शिकलं पाहिजे। आणि म्हणून सर्व कार्यक्रमामध्ये मुलामुलींनी सर्वांनी पुढं भाग घेतला पाहिजे। शिक्षणासाठी वाहून घेतली मंडळी आहे। मग रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या शाळेत त्याच्यासाठी रामशेठ ठाकूर साहेब, आमदार साहेब, अरुण शेठ भगत साहेब सातत्याने प्रयत्न करत असतात। आपल्या पनवेल तालुक्यामधले जे हायस्कूल्स असतील, कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा जेव्हा मी आजुले हायस्कूलचा चेअरमन झालो, खऱ्या अर्थाने मला तिथे काम कसं करावं हे अरुण शेठ भगत साहेब आणि आमदार साहेब यांच्या माध्यमातून आणि रामशेठ ठाकूर साहेबांच्या आशीर्वादाने काम करण्याची तिथे नेहमी स्फूर्ती मिळते। आपण सातत्याने बघतोय वेगवेगळ्या प्रकारचे महाराष्ट्रामध्ये विचार पसरले जातात, परंतु हे सर्व होत असताना आजूबाजूला इंग्रजीचं भाषेचं किंवा इंग्रजी शाळेचं फॅड वाढत असताना सुद्धा ज्या प्रमाणामध्ये आपल्या शाळेची पटसंख्या आहे, निश्चितच वाक्यानं जोगे त्याच्यामध्ये आतापर्यंत होऊन गेलेले सुद्धा शिक्षक त्याच्यामध्ये असतील, व्यवस्थापन कमिटी असेल, सर्व मुख्याध्यापक असतील आणि येणारे सुद्धा जे शिक्षक आहेत त्यांना सुद्धा विनंती करेल की आपल्या मराठी भाषेला आणि मराठी भाषेबरोबर इंग्रजी असेल, हिंदी असेल, गणित असेल या सर्व विषयांमध्ये जास्त जोर देऊन, कारण येणारा काळ अतिशय स्पर्धात्मक काळ असणार आहे। आज आम्ही साहेबांच्या बरोबर बसतो तेव्हा 80% 82%ला जेव्हा पालक आपल्या पालण्यासाठी जेव्हा चिठ्ठी घ्यायला येतात तेव्हा पालकांच्या मनामध्ये स्वतःच्या मनामध्ये घुसमट असते की माझ्या मुलाला, माझ्या मुलीला पुढच्या वर्गामध्ये ऍडमिशनसाठी चिठ्ठी मिळाली, ऍडमिशन मिळेल की नाही। म्हणून ही स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर आपल्याला अभ्यास करायला लागेल।